आणि जमण्याचं कारण हे अतिशय दुःखद आहे। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावामध्ये या 3 वर्षाच्या एका चिमुकलीवर एका नराधमाने अत्याचार केला, अमानवीय कृत्य केलं आणि तिला दगडाने ठेचून मारलं। खरं तर हा विषय घडी घडी निघायला नाही पाहिजे की, कारण की एखादी जखम जर झाली तर त्याच्यावर घडी घडी नख ओढले तर किती त्रास होतो, जी जखम झाली त्यालाच माहित असतं। परंतु या घटना समाजामध्ये, फक्त सोनार समाजामध्ये न घडता मान्य वृत्तीमध्ये या अशा घटना घडू नये यासाठी, या गोष्टीचा निषेध नोंदवण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी इथं जमलेलो आहोत। एखाद्या व्यक्तीला मदत करणं किंवा त्याला सहारा देणं हा काय गुन्हा नाही, हा काय अन्याय नाही। संजय खैरनार अतिशय कवळ्या मुश्या फुटलेला या तरुणाने हे जे कृत्य केलं, हा मजूर म्हणून काम करत असलेला हा मुलगा आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे हा त्या डोंगराळे गावामध्ये एकटा राहत असे आणि या मुलीच्या आईवडिलांनी त्याला खाण्यासाठी डब्बा दिला, त्याला राहण्यासाठी सहारा दिला। पाहिजे ती मदत त्या मुलाला या दाम्पत्याने केले। घडो न घडो अतिशय दुःखद घटना ही या डोंगराळे गावामध्ये घडली आणि दुर्दैव असं की ही घटना घडली त्यावेळेस ज्या काही घडामोडी झाल्या, ती मुलगी कुठे होती, कधी गेली, काय गेली, कशी घटना घडली, ज्यावेळेस पोलीस प्रशासनाने तात्काळ या आरोपीला जेरबंद केलं तर त्यावेळेस त्याने सांगितलं की मी हिला चॉकलेट घ्यायला घेऊन गेलतो, ही माझ्या मागे आली होती, मी हिला कॅडबरी घेऊन दिली। पण घटना घडली त्या ठिकाणी 2 सीसीटीव्ही कॅमेरे होते, पण दुर्दैवाने ते कॅमेरे बंद होते। जर जवळचे ते 2 कॅमेरे जर चालू असते तर हा संपूर्ण घटनाक्रम या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असता आणि एक चांगला पुरावा या केसमध्ये पोलीस प्रशासनाला भेटला असता। डोंगराळे गावातील समस्त ग्रामस्थ हे माननीय मंत्री दादा भुसे यांना भेटले आणि त्यांनी या मंत्री महोदयासमोर आपला निषेध व्यक्त केला आणि हा केस फास्ट ट्रॅकवर चालवण्याची त्यांना विनंती केली आणि लवकरात लवकर या मुलीच्या घरच्यांना हा न्याय मिळाला पाहिजे, या अशी मागणी या समस्त डोंगराळे गावातील ग्रामस्थांनी महाराष्ट्र शासन आणि प्रशासनाकडे, पोलीस प्रशासनाकडे केली आणि नक्कीच पोलीस प्रशासन, महाराष्ट्र शासन यांनी त्यांच्या या विनंतीला, या निवेदनाला मान दिला आणि फास्ट ट्रॅकवर केस चालवण्याची हे मान्य केले। परंतु मान्य करण्यात आणि प्रत्यक्ष फास्ट ट्रॅक मध्ये केस दाखल होण्यात यात फार फरक आहे। जर आपण समस्त समाजाने जर जोर लावला, जसं ज्या प्रकारे आज आपण इथं जमलो, सुवर्णकारनगर मध्ये आज जमलो, ज्यावेळेस प्रत्येक गावागावात, तालुक्यात, जिल्ह्याच्या ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी जेव्हा समाज जमल, समाज आपली ताकद दाखवल आणि समाज जेव्हा प्रशासनाला
या सर्व गोष्टी न्याय मिळवून देण्यासाठी भाग पाडल, तेव्हा या गोष्टीचा नक्की फरक पडेल. मित्रांनो, अशा घटना या घडू नये किंवा या घटना घडायच्या अगोदर समाज हा एकत्र असला पाहिजे. समाज हा एकत्र असणं आणि समाजाची ताकद असणं ही काळाची गरज आहे. कोणतीही गोष्ट करण्यासाठी किंवा करून घेण्यासाठी समस्त समाज हा एक छत्री एका नावाखाली संत नरहरी महाराज सोनार यांच्या नावाखाली असणं जरुरी आहे. ही घटना फक्त सोनार समाजापुरती मर्यादित न राहता ही घटना संपूर्ण माणुसकीला काळीमा फासणारी आहे. आज ही घटना घडली तर असं नाही की फक्त सोनार समाजच पुढे आला पाहिजे. इतरही समाज जो आहे, भले ते सोनार नसो, ते कोणी जाती धर्म पंथाचे समाजाचे असो, जाती धर्म पंथ भेद हे न पाहता सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि सर्वांनी मिळून या घटनेचा निषेध केला पाहिजे. खुदा न खास्ता कोणावर अशी वेळ येऊ नये आणि असं कधी दुर्दैवाने झालं तर आपण सुद्धा समाज म्हणून आपण आपला तिथं निषेध नोंदवला पाहिजे. आपण सुद्धा जातीने तिथं हजर राहिलं पाहिजे. ही दुर्दैवी घटना आहे. आपण कोणत्याही प्रकारचं भाषण वगैरे न करता पुढची दिशा कशी असावी हे ठरवण्यासाठी आपण इथं जमलो आलो. मग ती दिशा कशी असावी, मोर्चामध्ये आपण सामील होऊ शकतो का, मोर्चा निघू शकतो का, किंवा मग कुठे निषेध नोंदवू शकतो का, माननीय जिल्हाधिकारी साहेब किंवा माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडे आपण आपली तक्रार देऊ शकतो का, आपली नाराजगी व्यक्त करू शकतो का, या सर्व बाबींचा विचार करण्यासाठी आज आपण इथं या सुवर्ण कारनगरच्या गणपती मंदिर येथे जमलेलो आहे. आपल्या समाजाचं नेतृत्व करणारे महेश काका दुसाने आज इथं उपस्थित आहेत. सूर्यप्रकाशराव उदावंत आहेत, सत्यनारायणजी उदावंत आहेत, पिंटू भाऊ खर्डेकर आहेत. असे बरेच लोक आहेत की त्यांनी या सर्व गोष्टीचा आज विचार करावा आणि समाजाला दिशा देईल असं मार्गदर्शन करावं आणि नेतृत्व करावं. सत्यनारायण उदावंत ताईला बोलत तुम्हाला बोलत बोलू शकतो. जय नरहरी. प्रथम आपण 1 मिनिट उभं राहून श्रद्धांजली अर्पण करू प्रज्ञा दुसारीसाठी. सगळ्या समाजाने उभं राहू. आता ईश्वात्मके देवे येणे वागविणे रोषावे दोषोनी मर्यावे फसाय दान हे कळंजी गणपती सांडो अया पोकरमार्गी वाढो भूता सरस्वर बडो मैत्र जीवांचे दुरितांचे दिन जावो विश्व स्वधर्म पाहो जय वांछिले लाहो प्राणी जात वर्षक सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतया भूता तला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलजेले अर्णव पियुषांचे चंद्रमने अलांछन
मार्तंड हे तापहीन हे सदा हि सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होईल निरोगी भजो आदि पुरुषी अखंडित एक मनी श्री विश्वेश्वराव हा होईल दान पदाव ये रे वरी ज्ञान देव सुया झाला ये रे वरी ज्ञान देव सुखिया झाला. येणे 1 मिनिट श्रद्धांजली. तरी पण मम्मी इथंच आहे. काय? काकी? ओम शांती शांती. काय? सर्व समाजाने नरहरी महाराज की जय. उद्या मग बंद ठेवण्याची माझी इच्छा आहे. उद्या किंवा मंगळवारी सगळ्या समाजाच्या हिशोबाने जालना जिल्ह्यातील सर्व दुकानं किंवा जालन्यातील त्या दुकानं बंद ठेवून आपण निषेध व्यक्त करू. कलेक्टर ऑफिस SP ऑफिसला जाऊ, तिथं निवेदन देऊ. सगळ्या पूर्ण घरादारासहित निघा तिथं कलेक्टर ऑफिसला. माझं हे म्हणणं आहे की आपला समाज दाखवा. समाज दाखवल्याशिवाय लोक शासनाला कळणार नाही. तरी एवढं बोलून मी भाषण संपतो. काही कोणी बोलता का? या ताई. ताई या. या कोणी पाहिला बोला. चला ये ये बाई. भाऊजी हा. भाऊजी मी बोला भाऊजी या. ये चिंता ताई. बोला बोला मला नाही आलेच नाही. प्रशांत सर आपले मनोगत व्यक्त करत आहेत. त्यानंतर श्री मंगले श्री वास्तव न्हावी समाज श्री मंगले श्री वास्तव न्हावी समाजाचे अध्यक्ष सागरजी धन्ने इथं उपस्थित आहे. प्रशांत सरानंतर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करतो. जय नरहरी. आपल्याला माहिती आहे की मालेगाव तालुक्यातील डोंगरमाळा या ठिकाणचं जी यज्ञाबाळ आहे आपला, त्या यज्ञाबाळावर शारीरिक अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली. तर सर्वप्रथम या यज्ञाबाळाला माझ्या वतीने आणि आपल्या समाजाच्या वतीने पुन्हा एकदा मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मागच्या 2 दिवस अगोदरच चंदनझिरा परिसरामध्ये आणि आमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या शाळा आहेत या शाळांनी मिळून सामूहिक अशी पूर्ण एक प्रभात फेरी परिसरामध्ये आयोजित केली होती आणि त्या ठिकाणी आम्ही प्रभात फेरी काढली. सर्व शालेय विद्यार्थिनी आणि विद्यार्थी जवळपास 15 शाळेचे विद्यार्थी त्या प्रभात फेरीमध्ये सहभागी झाले होते आणि चंदनझिरा परिसरातील सर्व नागरिक सुद्धा त्या ठिकाणी होते. प्रभात फेरी काढण्याचं औचित्य एवढंच होतं की जी घटना घडली ती पुन्हा नव्याने कोणत्या एखाद्या मुलीसोबत घडली नाही पाहिजे. पुन्हा एखाद्या आपल्या माता भगिनीला आपल्या एखाद्या बाळाला पुन्हा त्या घटनेला सामोरं जायचं काम पडलं नाही पाहिजे. म्हणून ही जनजागृती सुद्धा अगोदर होणं फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी मुलींनी पुढाकार घेऊन, गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन ही रॅली या ठिकाणी काढली होती. मुलींसाठी खूप कायदे, खूप गोष्टी अशा आहेत शासनाने केलेल्या, त्या फक्त आपल्याला माहीत नाही म्हणून त्या आपल्याला वापरता येत नाही. त्याच्यामुळे आपला घात होतो किंवा आपलं नुकसान होतं. मुलींसाठी पोक्सो नावाचा 2012ला एक कायदा आलेला आहे महेश काका. 2012चा हा पोक्सो करायला पाहिजे आपण की जो गुन्हेगार आहे या गुन्हेगाराला सगळ्यात महत्त्वाची फाशीची शिक्षा झाली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जो गुन्हेगारावर कायद्याअंतर्गत पोक्सो कायद्याअंतर्गतच त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. म्हणजे त्या मुलीला 100% न्याय होईल, त्या मुलाला फाशीच होणार किंवा त्याला जन्मठेप तरी होणार आजीवन मरेपर्यंत. त्याच्यामुळे पोक्सो कायद्याअंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जो गुन्हेगार आहे याचा हा जो गुन्हा दाखल आहे हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्याची केस चालवायची आहे, जेणेकरून लवकरात लवकर त्याच्यावर निकाल लागेल आणि लवकर त्याला शिक्षा होईल. आपल्याला मागच्या काळातले उदाहरण माहिती की माजलगावला सुद्धा मागील काळामध्ये घटना घडली, आपल्या समाजाची मुलगी होती. अशा वारंवार घटना घडतात. ती कुठल्या समाजाची हा प्रश्न गौण आहे, पण ती बाळ आहे, ते कुणाचं तरी आहे. उद्या आज त्या लोकांचं आहे, उद्या दुसऱ्या कोणाचं असेल. म्हणजे प्रत्येक मुलीसाठी आपण सुद्धा खंबीरपणे जर साथ दिली तर त्या बाळांना न्याय मिळण्याचं काम या ठिकाणी होऊ शकतं आणि अख्खा महाराष्ट्र याच्यासाठी झटतो, याचा अभिमान वाटते मला.
मालेगाव तुम्ही उदाहरण पाहिलं असेल, अख्ख्या महिलांनी मिळून त्या कोर्टामध्ये घुसल्या आणि गेट तोडलंय आणि न्याय मागितलाय. जोपर्यंत आपण स्वतः पुढाकार घेत नाही तोपर्यंत ह्या गोष्टीला चपराक बसणार नाही. बेंगलोरचं उदाहरण आपल्याला माहिती आहे, निर्भया प्रकरण माहिती आहे. बेंगलोर सारखं सुद्धा खूप छान उदाहरण आहे. गुन्हेगारांनी अत्याचार केला, 2 दिवसात त्याचं एन्काउंटर केलं तिकडच्या सरकारने. आपल्या इकडं का नाही होत? का? कारण की आपण नागरिक म्हणून स्वतः जागरूक नाही, आपण आपली भूमिका मांडत नाही, आपण शासनाला प्रश्न विचारत नाही. जोपर्यंत आपण सुजाण नागरिक म्हणून कायदा समजून घेणार नाही, जोपर्यंत आपण सुजाण नागरिक म्हणून कायद्याची अंमलबजावणी करणार नाही, तोपर्यंत असे अत्याचार होणार, कोर्ट फाईल होणार, केस तयार होणार, कोर्टात जाणार, तो माणूस 10-20 वर्ष चक्रा मारणार आणि सुटून जाणार. त्याच्यासाठी आपल्याला मजबूतपणे आपल्या लेकी बाळीच्या मागे उभं राहायला शिकलं पाहिजे. आपल्या मुलीला एखाद्या रस्त्याने मुलगा छेडत असेल, त्या मुलीला पहिले आश्वस्त करा की बाळा, तुला कुणी जरी छेडलं, कुणी जरी नाव ठेवलं, समाजाने किती जरी उणी काढली तर घाबरू नको, मी तुझ्या सोबत आहे. आई वडील म्हणून, पालक म्हणून आपण आपल्या मुलांच्या सोबत राहणार नाही तोपर्यंत ह्या घटना घडत राहणार. काय लाजायचं नाही, बिंदास सांगायचं ते मुलगा माझ्या मुलीची छेड काढत होता म्हणून चापला खाली मारला, काही अडचण नाही. आपली बदनामी होईल म्हणून झाकून ठेवायचं नाही. जर आपल्या मुलींवर, आपल्यावर जर अन्याय होत असेल, अत्याचार होत, शारीरिक आपल्याला काहीतरी टॉर्चर करत असं कोणी, तर घाबरायचं नाही, समोर यायचं. जोपर्यंत तुम्ही स्वतःहून समोर येणार नाही तोपर्यंत ह्या घटना घडत राहणार आणि गुन्हेगाराला बळ मिळत राहणार. त्यांना माहिती आहे ही पोरगी कोणाला सांगती, बदनामी होईल, सांगत नाही, असं एकदा त्यांच्या मनामध्ये ठामपणे बसलेले गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांमध्ये. त्याच्यामुळे ह्या घटना वारंवार घडतायत आणि त्या घटना आपल्याला थांबवायच्या आहे. मला आपल्या सगळ्यांना या निमित्ताने एकच म्हणायचंय की हे जे दुःख झालेलं आहे, ही जी घटना झाली, ते आता आपण भरून काढू शकत नाही, पण पुन्हा एकदा निर्भया घडू नये, पुन्हा एकदा आपले प्रज्ञा बाळ येऊ नये म्हणून आपल्याला आज जर पाऊल उचललं नाही तर भविष्यात आपल्याला अशा परिणामांना पुढे जावं लागेल. आपण आता या प्रसंगीमध्ये तर निवेदन देणारच, एसपी ऑफिसला देणार, कलेक्टर ऑफिसला देणार, जे प्रोसेस आहे आपण ती करणार. त्याच्यावर गुन्हा ऑलरेडी दाखल झालेला आहे, प्रोसेस सुरू झालेली आहे, मालेगावमध्ये त्याचा खटला सुद्धा चालणार आहे. पण भविष्यामध्ये जर काही होऊ नये म्हणून महेश काका माझी एक विनंती आहे की महिलांना कायद्याची जागृती होण्यासाठी आपल्याला एखादा कार्यक्रम नक्की घ्यावा लागेल. कमीत कमी स्वतःच्या मुलींना कायदा माहित पाहिजे की आपण काय करायचंय. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतः तुमच्या मुलींच्या पाठीमागे खंबीर उभे राहणार नाही तोपर्यंत या घटनाला चपराक बसणार नाही. बिलकुल घाबरायचं नाही. माझी विनंती आता भगिनींना, आपल्या मुलीच्या मागे उभं राहायचं, तिला विश्वासात घ्यायचं. तुला रस्त्यात कोण त्रास देतोय बाबा, तुला शाळेत काही त्रास आहे का, जोपर्यंत तुम्ही स्वतः तिची आपुलकीने तिला विश्वस्त करणार नाही, वडील म्हणून, भाऊ म्हणून, काका म्हणून सगळ्यांनी आपण आपल्या मुलींकडे जोपर्यंत लक्ष देणार नाही तोपर्यंत या घटना अशा घडत राहणार. कारण की भविष्यामध्ये आपण काय, आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की आपल्याला काय करायचं, हाय बाबा पोरगी आहे, तसं नाही. आपण असं समजायचं की माझ्या घरची पोरगी आहे, माझ्या भावाची आहे, माझ्या कोणाची तरी नातेवाईकाची आहे, जरी असली दुसऱ्या जातीची, काय झालं, आपल्या गल्लीत आपण बघतोय ना त्या मुलीला त्रास होतोय, थोडं पुढं या. थोड्या वेळ क्षणिक वाईट वाटतं, तुम्ही समजा मला सांगितलं अरे तुझी मुलगी कुठतरी फिरती, याच्यासोबत दिसली, अमुक दिसली, क्षणभर मला वाईट वाटल, पण उद्या होणारी घटना ती टळू शकते तुम्ही सांगितल्याने. वाईट वाटलं वाटू द्या, बिंदास समोर या. आपल्या जर निदर्शनात येत असलं की आपल्या समाजाची मुलगी कुठेतरी वाईट प्रवृत्तीकडे जातीये, कुठेतरी कल चुकतोय, थोडा क्षणिक राग येईल, पण आपण पुढाकार घेऊन त्यांच्या कुटुंबाला सांगण्याचा प्रयत्न करा आणि येणाऱ्या काळातल्या घटना ह्या आपण टाळण्यासाठी प्रयत्न करूया आणि पुढे येऊया. मी पुन्हा एकदा मला या ठिकाणी बोलण्यास संधी दिली त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि मी 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सागर भैया. जी मालेगावला जी घटना घडली ती फक्त स्वर्णकार समाजच यामध्ये दुःखी नाहीये, संपूर्ण हिंदू समाज, संपूर्ण देशातील देशवासी यामध्ये सहभागी आहेत. त्यांच्यावर जो निर्दयी हत्या त्या विजय खैरनार या व्यक्तीने केली, फार निर्दयी, त्या अमानुषपणे त्या मुलीला मारण्यात आलं. मी त्या डोंगराळे गावामध्ये माझा 2-3 वेळेस जाण्याचा तिथे काम पडलं. त्या गावामध्ये कमीत कमी एक 10 ते 15 घर हे आपले स्वर्णकार समाजाचे आहे. माझी पत्नी त्या गावामध्ये कार्यरत आहे, त्यामुळे माझं येणं जाणं त्या डोंगराळे गावामध्ये होत असतं. हा फक्त स्वर्णकार समाजासाठी जो आज इथं आपण जमलेलो आहे, फक्त स्वर्णकार समाजाचीच मीटिंग आज इथं
न घेता मी महेश भाऊला सांगतो की तुम्ही सगळे हिंदू एक जनजागृती, महेश भाऊ नेहमी त्याच्यामध्ये कार्यरत असतात. ह्या जो विषय झालेला आहे त्यासाठी एक मोठी सभा किंवा एक मीटिंग बोलावून याच्या पुढे काय करायचं आहे. फक्त कॅन्डल मार्च करून आपल्याला चालणार नाही. माझ्या घरात, तुमच्या घरात, सगळ्यांच्या घरात मुली आहेत. त्यामुळं आपल्याला मुलींची कशी पुढं आपल्याला काळजी घेता येईल यावर आपल्याला विचार करायला पाहिजे. मी महेश भाऊला एक निवेदन करतो, काका तुम्ही इथे हा मंदिर परिसर आहे, येथे महिन्यातून, हप्त्यातून ज्या लहान लहान मुली आहेत त्यांना एक प्रशिक्षण द्या. एखादे वक्ते बोलवा की बाबा आपल्याला पुढं म्हणजे शालेय जीवनामध्ये, कॉलेज जीवनामध्ये कसं व्यवस्थित राहता येईल आणि कशी आपली स्वतःचा बचाव आपल्याला करता येईल. त्यासाठी महेश काका मी तुम्हाला निवेदन करतो की मंदिर परिसरामध्ये किंवा जालना शहरामध्ये असे काहीतरी कार्यक्रम घेत चला. RSSच्या माध्यमातून, बजरंग दलच्या माध्यमातून आपण जे इथे कार्यक्रम होतात त्यामध्ये आपल्या मुलींना सहभागी करा आणि जो विजय ठरणार आहे त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. ह्यासाठी कलेक्टरकडे निवेदन, स्वर्णकार समाजच नाही, संपूर्ण जालना शहरातील जितके समाज आहेत, हिंदुत्ववादी संघटना आहेत, त्यांनी तो तिथे दिला पाहिजे. मी नाभिक समाजाचा पण यामध्ये पाठिंबा, सहभाग याच्यामध्ये नोंदवतो. 100% हिंदू समाजही या गोष्टीसाठी मदत करेल. आणि फार छोटंसं गाव आहे, डोंगराळे गाव फार असं मोठं नाही. स्वर्णकार नगर आपलं फार मोठं आहे, त्यापेक्षा एक छोटं गाव डोंगराळे गाव आहे. त्यामध्ये कमीत कमी आपले स्वर्णकार समाजाचे 15 ते 20 घरं आहेत तिथे. तरीही या छोट्याशा गावामध्ये अशा घटना होत आहेत. तर आपलं जालना शहर तर फार मोठं आहे. आपण आपल्या मुलींची काळजी कशी घेणार? त्यासाठी काही उपाययोजना आपल्या सर्वांच्या माध्यमातून झाल्या पाहिजे. डोंगराळे गाव असा फार सुसमृद्धी असं गाव नाहीये, फार डोंगराळ भाग आहे तिथे. काही म्हणजे शेती वगैरे सुद्धा जास्त प्रमाणात होत नाही, असं फार छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये असं कृत्य होतंय तर हे आपल्याला लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यासाठी समाजातील किंवा हिंदुत्ववादी संघटनांनी सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि मुलींसाठी दर महिन्याला, दर हप्त्याला किंवा काही 6 महिन्याला कार्यक्रम घेत चालावं. मुलींना कसं आपलं रक्षण करता येईल त्या गोष्टीची माहिती देण्यात यावी. आताच CTMK गुजराती शाळेमध्ये पण एका मुलीने आत्महत्या केली. ती आत्महत्या का केली याचा पण विचार सगळ्या समाजाने घेतला पाहिजे. आणि अशा घटना पुढे न हो ह्यासाठी आपण काय करू शकतो याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि महेश भाऊंना एकच निवेदन आहे की या परिसरातच नाही तर पूर्ण जालना शहरामध्ये मुलींची रक्षा कशी होईल. तुम्ही तर हिंदुत्ववादी नेतृत्व करतात, त्यासाठी माझं एक निवेदन आहे तुम्हाला, जालना शहरासाठी मुलींची रक्षा कशी केली जाईल यासाठी आपण कार्यक्रम घेत चालावं. आणि फक्त कॅन्डल मार्च करून आपल्याला चालणार नाही. सगळ्यांनी मिळून SP ऑफिस, कलेक्टर ऑफिस येथे निवेदन देऊन लवकरात लवकर ही केस फास्ट ट्रॅकवर चालवण्यासाठी निवेदन आपण सगळ्या हिंदुत्ववादी संघटना तसेच स्वर्णकार समाज सगळ्यांनी लवकरात लवकर देऊन याची पुढील कारवाई करावी अशी विनंती. सागर भाऊ मी नक्कीच दखल घेऊ आणि प्रशिक्षणासाठी काकाला विनंती करतो, काकाला मागं लागून ते चालू ठेवा. यानंतर सूर्यप्रकाश काका होता. जय नरहरी. सर्व समाज बांधव जमलेले आहेत. मी प्रथम त्यांच्या वतीने निषेध नोंदवतो या प्रकरणामुळे. बरीच माहिती साहेबांनी दिली, सागर साहेबांनी दिली, याचा आपण चांगल्या प्रकारे उपयोग करू. सगळ्यांना मी जे आता त्यांनी सांगितलं की बा मीटिंग वगैरेचा हे चांगला भाग त्यांनी केलेला आहे.
आता आपण पुढचं ते सगळ्यांनी पुस्तक बोललेले आता मी काय बोलणार सगळं त्यात आलेलं आहे. प्रशांत भाऊनी जे बोललं त्याचं मार्गदर्शन चांगलं दिलं त्यांनी. आपण त्याचा उपयोग करू चांगल्या प्रकारे. पुढची दिशा ठरवू काय करायचं ते बघू सांगतो. अजून कोणाला बोलायचं आहे? अजून कोणाला मनावर व्यक्त करायचं का? योगेश भाऊ तुम्ही म्हणले होते ना बोलायचं. या 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 जय नागरिक. ही जी दुःखद घटना झालेली आहे, आपण पूर्ण समाज त्या परिवाराच्या पूर्णपणे पाठीमागे उभे आहोत. पण एक लक्षात घ्या, ह्या ज्या घटना होत आहेत मागच्या 15-20 वर्षात वाढल्यात. यापूर्वी असं ऐकू येत नव्हतं. याचं कारण आहे की जे मोबाईल फोन आपण जे वापरतोय सध्या, आपण मुलांना फार कमी वयात ते देतोय. त्याचा वापरपेक्षा त्याचा गैरवापर फार होतोय. आपण एक काळजी घेतली पाहिजे, मुलांना योग्य वयातच मोबाईल द्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, कायद्याचे जे आता सगळे बोलले, कायद्यामध्ये चांगल्या तरतुदी करणं गरजेचं आहे. कायद्याचा धाक वाटत नाहीये. बऱ्याच वेळेला आपण पाहतो गुन्हेगार गुन्हा घडतो, सिद्ध होतो, पण काही वेळेतच त्याला जामीन बाहेर पडतो. त्यामुळं कायद्याची अशी भीती वाटत नाहीये गुन्हा करताना. त्यासाठी काही करता आलं तर समाजाने थोडंसं त्याच्या पाठीमागं लागून काही करून घ्यावे. आणि पुढची दिशा जशी ठरवतील त्याप्रमाणे सर्वांनी, मोर्चा जरी असेल तर सर्वांनी एकत्र यावं. जास्तीत जास्त संख्येने तिथं मोर्चामध्ये सहभागी व्हावे. धन्यवाद. जय नारायण. आपल्या समाजात झालेली घटना ही सर्व समाजाचं एक दखल घेण्यासाठी आहे. कारण ही दुःखद घटना आहे, लहान मुलीची झाली. आणि 2 दिवसांनी मी टी व्हीवर पाहिलं की माझ्या भावाला बोललो. भाऊ म्हणला आपल्याला घ्यायचं मीटिंग घ्यायची आणि हा प्रश्न उचलायचा म्हणजे आपल्याला. आता सरकारने तुम्हाला दखल घेतली. आपण जास्तीत जास्त समाजाने आपण जर समजा जास्तीत जास्त सगळे समाजाने एकीनं जर कलेक्टरकडे आणि SP कडे निवेदन देणारच आहे. आणि आपल्या लोकांजवळ एकी होणार नाही आणि आपल्या लोकांनी असं मुलींकडे जर लक्ष देणार नाही, तर असं थोडं लक्ष आपण बी द्यायला पाहिजे. आता कसं आहे, आता आमचे जे योगेश भाऊ बोलले की मोबाईलने फार परिणाम व्हायला. आजकाल मोबाईल जास्त करून लहान मुलाच्या हातात देऊ नये, ते बरोबर बोलले. बाकी तर सर्व समाजाचे लोक बोललेले, त्यामुळे मी जास्त कोणी बोलत नाही. 2 शब्द महाराजांची हा बोला बोला बोला, काही अडचण नाही, बोला. मला एकच म्हणायचं होतं की आपण जे म्हणायला लागलो की त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्याला लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे, पण त्याच्याने सगळं संपेल का? इथून पुढं काय मुली सगळ्या सुरक्षित होतील का? जर कोणी कोणाच्या बद्दल सांगायला लागलो की बाळा तुझी बाई किंवा तुझी बायको, तुझी मुलगी कोणासोबत दिसली आहे, कोणासोबत बोलतीये, तिच्याकडे लक्ष दे, असं जर कोणी म्हटलं तर तिच्याबद्दल किंवा त्या व्यक्तीबद्दल सगळीकडे होतं की तू माझ्या बायकोबद्दल किंवा माझ्या मुलीबद्दल असं का बोलतो, हे विचार करण्यापेक्षा आपण त्या मुलीवर किंवा त्या बाईवर लक्ष जर दिलं तर ह्या घटना घडणारच नाही. सगळ्यांनी मन मोकळं करून एकमेकाला जे सांगायचं, तुम्ही म्हणता की तुम्ही सगळ्यांना सांगा एकमेकाला. आता हे भाऊ जसं म्हटले की तुम्ही एकमेकांना सांगायला भिवू नका, पण त्याने काय होतं, आज आपण गल्लीतलं जरी सांगितलं, कोणाचं असो, जातीचं असो नसो, पण कोणाच्या मुलीबद्दल आपण बोलायला लागलो की समाजाचे दुसरे लोक पण आपल्याला म्हणतात बाबा त्याची मुलगी जाते, तुझं काय होतं, तुझं काय जळतंय, तुझ्या घरातलं जातंय का? मग अशा वेळेस आपण करायचं काय? त्यासाठी आपण प्रत्येक आईनी, वडिलांचं तर वडील दिवसभर कामावर जातात,
वडिलांचं काम असतं की त्यांनी काम करून आणल्याशिवाय त्यांचं घर चालणार नाही. पण प्रत्येक आईने आपल्या मुलीला एवढं सक्षम करा की जर कोणी आर्य म्हटलं तर त्या मुलीने कार्य म्हटलंच पाहिजे. सगळ्यात मोठी जबाबदारी आईवर आहे. आईने मुलींना एवढं सक्षम करा की अभ्यासातच नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये सक्षम करायला पाहिजे. तिला कराटे क्लास लावा, तिला ग्राउंडची प्रॅक्टिस करायला लावा. कोणी काय म्हटलं की आपण कोणाची सहकार्य घ्यायचं तेही तिला शिकवा. इव्हन प्रत्येक मुलीकडे मोबाईल चांगला नाहीये हे असं म्हणू शकत नाही आपण. जर मुलींकडे मोबाईल असला त्यामध्ये फक्त 3 नंबर सेव्ह करा, एक आईचा, एक वडिलांचा आणि एक पोलीस स्टेशनचा. आई वडिलांनी हे पण बघायचं की त्या मोबाईलमध्ये 4था नंबर कोणता सेव्ह नाही झाला पाहिजे किंवा त्या मोबाईलवरून 4थ्या नंबरवर फोन पण नाही गेला पाहिजे. आई वडिलांनी ही पण काळजी घेतली तर माझ्या मते तरी खूप चांगलं होईल. एवढं बोलून मी माझं भाषण संपवते. संघटन व्हायला पाहिजे. माझं सांगायचं तात्पर्य की बाबा महेश भुसाने जे तयार झाला ते समाजातूनच तयार झाला. सोनार समाजातून नंतर हिंदुत्वाचं नाव आलं म्हणून सगळ्या गोष्टी झाल्या. 1993 ते 97 मी सामूहिक गोळा केले होते 5 वर्ष. मी अध्यक्ष होतो. गिरीश बेडकर, आपले कीर्ती आर्य, हे बिरगांग सगळे सोबत होते. ह्या गोष्टी जेव्हा घडत गेल्या, सगळ्या गोष्टी पुढं हे गेल्या, नाव झालं, सगळ्या गोष्टी काही करायचं असलं तर काही समाजासाठी आपल्याला धडपड करावं लागते. आता मी सुदर्शन पाहतो, श्याम पाहतो, कल्याण पाहतो, हे काही ना काहीतरी इथं करायचं बघते. सुनीताबाई हे सगळ्या असं बऱ्याच जणांचं नाव घेऊ शकतो की काही ना काही त्यांची करायची मानसिकता आहे. पण काय होतं की थोडंसं काहीतरी झालं की बाबा एकामेकाचे पाय ओढले जातात, काहीतरी थोडंसं मग काय होऊन जातं बाबा त्यांनी तो शहाणा आहे, ह्यो असा आहे, ह्यो ऐकत नाही, ह्यो आम्हाला विचारत नाही. तुम्ही दुसऱ्या एखादा आता उदाहरण देतो, आदरवाईज घेऊ नका. मारवाडी समाज असो, सिंधी समाज असो, कोणीही एका माणसाच्या मागे उभा राहतो. नेते तिथं जाऊन झुकतात, सगळ्या गोष्टी होतात की बाबा त्या समाजाला विचारलं जातं. आपण तसं पाहिलं तर सुवर्णकार समाज म्हणलं तर फार सर्वश्रेष्ठ आहे. पण आपण फक्त थोड्याशा विचार मतभेदामुळं आपण मागं आहे. आता सुवर्णकार समाज म्हणला तर सगळं इथं पहिले मी ह्याच्यासाठी बोलू लागलो की आता इथं मंदिरात तर सगळ्यात समाज येतो, इथं काही विषय नाही. पण माझे एक तळमळ ही आहे की समाज मोठा झाला की सगळ्या गोष्टी होत्या. आता आपण अर्जुन भाऊला इथं मंदिरासाठी बोललो होतो. आपण अर्जुन भाऊने सांगितलेलं की 60 लाख रुपये मी कधीही द्यायला तयार. आताही ते म्हणले, पण ते काही कागदपत्र आपण दिले नाही. समाजाचे आपण जे काही गणपती मंदिराचे काही कागदपत्र दिले नाही, त्याच्यामुळं ते निधीचं थोडंसं प्रकरण लांबलं. आता यांनी मागं मीटिंग घेऊन त्यांना बोलायचं सांगितलं होतं, बाबा मीटिंग घेऊन ऐकून. आता यांनी सुधीर आळ्यांनी मला कागदपत्र दिली होती, सुनीताबाईंनी दिली, पण ते अपूर्ण कागदपत्र असल्यामुळं ते काही झालं नाही, म्हणजे ते पुढं सरकलं नाही. आता आपल्याला सगळ्यात पहिले इथं समाजाचं जे मंदिर आहे, जी जागा आहे, त्याचं बांधकाम कसं करायचं. आता PR कार्ड थोड्या दिवसात ओपन होणार आहे ना. PR कार्डचा मुद्दा आहे. PR कार्ड तर ते भेटणारच आहे. तर ते PR कार्डमुळं काम थांबलं. आपलं जे PR कार्डवर गणपती मंदिरचा उल्लेख आहे, पण ते तिथं जेव्हा गेलो भूमिलेखमध्ये तर त्याचं नोंद सापडा नाही. तर ह्या अशा काही बारीक सारीक गोष्टी आहे. प्रशिक्षण घ्यायचं म्हणलं तर काही गोष्टी आता प्रशांत सर, धन्य सर तुमच्या संपर्कात कोणी असेल तर आपण महिन्याला जे काय महिन्यातून 8 दिवसातून त्याची तयारी असेल किंवा 15 दिवसाचं प्रशिक्षण असेल तर त्याची जबाबदारी करून मी घेतो. दुसरी गोष्ट माझं असं एक म्हणणं आहे, मी तो पाहतो आता आपली इथे मीटिंग होती, ह्या महिला मंडळ बाहेर बसून त्यांचं ते भजन कीर्तन करत होतं. तर माझं एक म्हणणं आहे की बाबा लहान लहान मुलासाठी जसं मस्जिदीमध्ये पाहिलं आपण की लहान मुलाचं टोपी, हे पांढरा कुर्ता पायजामा घालून जाते, तर असं इथं छोटंसं काहीतरी महाराज काहीतरी आपलं प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे. तुम्ही लागलं तर कोणाला बोलवा,
त्याचा महिना काय राहील ते मी देतो, पण त्यांच्यावर संस्कार हे घडले गेले पाहिजे. आता मी पाहतो आपण मंदिरात जातो, मंदिरात गेले की गेले तर ओरडत राहतं, हे करत राहतं. आपण त्याला हेच सुद्धा आपण कन्व्हिन्स नाही करू शकतो किंवा मंदिरात गेल्यावर शांततेत हे करावं, पाय पडायचे तर कसे शांततेत पडावं. आजकालच्या ह्याच्यात मोबाईलवर विषय निघाला म्हणून सांगतो. मी पाहतो मंदिरात गेलं की लगेच लोक इकडं मोबाईल गाण्याला हां हॅलो हॅलो आणि इकडं पाय पडतो. आणि तुमच्यावर टाईम नाही तर मग उपचार करायला कशाला येतात जेव्हा. या गोष्टी माझं काय म्हणणं आहे की बाबा तुम्ही 5 मिनटं मोबाईल सायलेंट ठेवा, दर्शन करा. हे तुम्ही जेव्हा स्वतः करताल, लहान मुलांना नाव ठेवून उपयोग नाही. तुम्ही जेव्हा ह्या गोष्टी आचरणात आणता, मी माझं तुम्हाला सांगतो, मी माझं कौतुक करून घेतली. मी जेव्हा आंघोळ केली की मोबाईल माझा सायलेंट असतो, कोणाचा का फोनही नाही. किती का महत्त्वाचं काम असेल मला जोपर्यंत दर्शन होत नाही तोपर्यंत मला फोन उचलत नाही. नंतर सगळ्या गोष्टी झाल्यावर येतात. सांगायचं तात्पर्य हे की आपण आपल्यापासून सुधारणा करू. लहान मुलाला दोष देऊन उपयोग नाही. आपण मंदिरात आलो तर त्याला सांगायला पाहिजे की बाबा 2 मिनटं डोळे घाल, दर्शन कर, हे सगळ्या गोष्टी. आणि ह्या गोष्टी आता आपण घडवायला पाहिजे. आपण आचरणात आणत नाही, दुसऱ्याला आपण सांगतो की बाबा हे असं हे तसं, त्या गोष्टी व्हायला पाहिजे. महाराज खरी गोष्ट आहे की तुम्ही अभ्यास करा. मी मंदिरात कोणी जर असं बोलत असलं की मी घंटा जोरजोरात वाजवतो, तर स्वतः म्हणतो मंदिर में इथे बाद में लगा. मला मी त्याला क्रॉस नाही करत, तर त्याला समोर आला कळायला पाहिजे हा मंदिरमध्ये. ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, सुधारणा आपल्यापासून सुधारणा झाली पाहिजे. आता जी मुलगी आहे 3 वर्षाची आहे, तिला काही कळत नव्हतं ह्या गोष्टी, भाग वेगळा. पण आता आपण या गोष्टी आता काही जणांनी आता सुनीताबाई म्हणली की बाबा कोणाची मुलगी असो काही असो, मी बिंदास सांगतो. मी बिंदास त्यांच्या घरी सांगतो की तुमचं असं आहे, तुमचं ह्याचं असं असेल. आणि या गोष्टी जेव्हा हे करतात तर मला नाही कोणी पलटून उत्तर देत नाही, मला उत्तर देत नाही. आता बाकीच्यांना देते सगळ्या गोष्टी येते, माघारी काय बोलते ती बोलते. पण आपण एक समाजाचं काहीतरी देणं घेणे, आपण ह्या उद्देशाने वागलं तर सगळ्या गोष्टी होत्या. आता इथं सर्व समाजाचे लोक आहेत. आता धन्य वगैरे हे खाडे मावशी तर नेहमीच मला इथं दिसतात सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळं ह्या गोष्टी जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी अचानक आपल्याला आणायच्या, पुढं संघटित व्हायचं, पुढं सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही. आता मी जास्त याच्या भावनेच्या घरात बोलू लागलो, तुम्ही मला ऐकून घ्यायला आले. नंतर तुम्ही जर घेत असेल तुम्ही घ्या, नाही त्याचा काही विषय नाही. एक लक्षात घ्या असेल, बरोबर आहे का? काय आपण इथं संस्कार आपल्याला घडवायचे, संस्कार इथं आपल्याला घडवायचे. तुमची जर तयारी असेल आणि निःशुल्क करायचं असलं करा, पैसे द्यायचे असले तरी माझी तयारी. कारण काय असतं की बाबा आपण समाजाचं काही देणं घेणं ह्या गोष्टी समजा संध्याकाळी 6-7चा टाईम जसं होईल तसं करा. आणि गुरुवार शुक्रवार 1-2 दिवसात आम्ही ठरवतो की काय करायचं काय नाही. आपण इथं सगळे चर्चा करतो, कारण बाकीचे लोकही सगळे म्हणजे फक्त समाजच नको, सकल हिंदू समाज पण आपला याच्यात झाला पाहिजे. म्हणजे हिंदुत्वाची संघटना आहे त्यांनाही बोलतो की बाबा तुम्ही आमच्या याच्यात थोडंसं सामील होऊन आमच्याबरोबर चला. कारण ह्या गोष्टी वारंवार होणार आहे. बीडलाही असाच एकदा झालं होतं, तर सगळे इथून आपण गाड्या भरून गेलो होतो, बरेच जण सोबत होतं, प्रशांत होता तेव्हा. हां 7-8 गाड्या आपण इथून गेलो होतो. जर ह्या गोष्टी पुन्हा घडू नये आणि अशा घडल्या, पोक्सोचा कायदा बऱ्याच जणांवर मी ह्या गोष्टी मी पहिल्यापासून करत आलो. कारण ह्या पोक्सोमध्ये असं आहे की लवकर जमानतच होत नाही. बाकी छेडछाड वगैरे ह्या गोष्टीत लवकर जमानत होऊन जाते. पोक्सोला म्हटलं तर पोलीसवाले लवकर लावत नाही, त्यांच्यावर प्रेशर टाकावं लागतो तेव्हा ते बसतो. आणि त्यात कमीत कमी महिना 2 महिने तरी जमानत लवकर होत नाही आणि सजा तर लागते. ह्या सर्व गोष्टी त्याचंही लागलं तर आपण एक दामिनी पथक त्यांनाही तुम्ही जर सगळ्या लेडीज वगैरे मुला मुली जमा करत असेल तर दामिनी पथकालाही बोलून आपण त्यांनाही मार्गदर्शन करायला त्यांनाही मार्गदर्शन करायला येते. हा एक चांगला उपक्रम होईल, सगळ्या समाजात एक चांगला मेसेज आहे.
आणि मला तरी वाटतं की बाबा इथले जे लोक आहेत, बाकीचे लोकांचं काही मला म्हणजे बाकी मी इतर मोहल्ल्यामध्ये बघतो ते लोक एवढं ऐकून घ्यायची मनस्थिती नसती किंवा त्यांची एवढी हे नसती. तर सर्व एकामेकाला समजून घेणारे सामाजिक लोक आहेत. तर आपण तोही एक उपक्रम करू. अजून तुमच्याकडे काही कल्पना असत समाजासाठी काही करायचं हे असं तर मला सांगा, मी सदैव तत्पर आहे. 2 दिवसात आपण करू आणि यापुढं त्या 2 दिवसात सांगू. बाकी काय नाही तुम्ही मला नेहमी संपर्कात राहा. आता बाकीच्या उदाहरणजी मी आता सांगतो, सर्वांसमोर सांगतो त्या उदाहरणजी समस्त सोनार समाज म्हणून लावा. कारण काय आहे, मी आता परफेक्ट होतो, सगळ्याला राग आला तरी चालत. 2 नरहरी जयंत्या ह्या सगळ्या गोष्टी बंद झाल्या पाहिजे. सगळ्या गोष्टी एक समस्त सोनाराच्या नावाने झालं पाहिजे. कारण काय माहिती का की मी हे नेत्या लोकांसोबत राहतो तर ते काय विचार म्हणजे त्यांचं म्हणणं काय आलं, हां त्यांचं म्हणणं काय आलं की बाबा यांच्यातच 2 गटे, मग ते समजा उदाहरणजीला बोलते ते दुसऱ्यालाच बोलते. काही गोष्टी त्यांना मॅनेज केलं की सुदर्शन असं सुदर्शनलाच नुसतं थोडं बोलायचं, मोठेपणा द्यायचा, ते त्यांचा वेळ काढू करते. आपल्याला आता ते याच्या पुढे व्हावं नाही असं माझी इच्छा आहे. बाकी मी तर म्हणजे माझी इच्छा मी बोलून दाखवली. आता तुम्ही किती प्रतिसाद देता आणि सगळे मिळून आपण पुढं काय करू. आणि ह्या मोर्चासाठीच आपण समस्त हिंदू समाज, समस्त सोनार समाज या सगळ्या गोष्टी मिळून आपण करू. आणि इथूनच सुरुवात झाली असं समजून पुढं आता उदाहरणजी आणि रासडे सगळ्या गोष्टी प्रशांत यांनी पुढाकार घेऊन पुढं असं ह्या गोष्टी व्हावं अशी माझी इच्छा आहे. तळमळीने मनातून इच्छा आहे. आणि 93 पासूनचा माझा इतिहास बघा, समस्त सोनार समाज लावूनच मी सगळे कार्यक्रम केलेले आणि पुढेही तेच करावं असं माझी इच्छा आहे. पुढची रूपरेषा. धन्यवाद काका. अतिशय चांगला मुद्दा, हे 2 मुद्दे आज या बैठकीमध्ये समोर आलेले आहेत. संत नरहरी महाराज यांची पुण्यतिथी हे एक छत्री तयार झाली पाहिजे, एक छत्रामध्ये आली पाहिजे. प्रतिमा पूजन हे नक्कीच सर्वांनी केलं पाहिजे. त्यांच्या घरी असो, मंदिरात असो किंवा सराफा बाजारात असो, त्याला नक्की विरोध नाही. संत नरहरी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त जर एखादी रॅली काढत असेल, मिरवणूक काढत असेल तर ती एकच मिरवणूक निघली पाहिजे. आम्ही जर एक छत्री एक मिरवणूक निघत असेल तर आम्ही गोपाळपुराची मिरवणूक सुद्धा बंद करून आम्ही तुमच्यामध्ये सहभागी व्हायला तयार आहे. नाहीतर तुम्ही सर्व तिकडे या, तिकडं मिरवणूक काढू, कुठेही काढायला तयार आहे. एक छत्री मिरवणूक असायला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की काकाने सांगितलं की दामिनी पथक, एक दामिनी पथकची एक मीटिंग खरंच इथं एक व्हायला पाहिजे. की दामिनी पथकची जर मीटिंग झाली तर नक्की तुम्हाला त्यांची कार्य करण्याची पद्धत कशी आहे ते तुम्हाला कळून येईल. त्याच्याशिवाय दामिनी पथक जर इथं आलं नाही, त्यांनी त्यांची रूपरेषा जर तुम्हाला दाखवली नाही तर तुम्हाला त्यांची कार्य करायची पद्धत कळणार नाही. आणि एक अजून एक चांगला मुद्दा एक काकांनी मांडला की गणपती मंदिराच्या बांधकामाचा. नेमकंच 1 महिना अगोदर काकासोबत माझी चर्चा झाली होती. तर काका 60 लाख रुपये तर आमदार साहेबांनी जाहीर केले, पण नेमकं काम कुठं आणलं. काकांनी सांगितलं कागदपत्रामध्ये काम अटकलेलं आहे. जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपल्यामध्ये भ्रम तयार राहील. मंदिराचं बांधकामच होईना, बांधकामच होईना. परंतु कागदपत्राची पूर्तता केल्याशिवाय शासकीय पैसे भेटत नाही. कागदपत्राची पूर्तता जर नाही केली तर आपण सगळ्यांनी 1000 रुपये जरी टाकले तर कॉलम उभा राहतील, वेळ उभा राहील, सोडून देऊ, नंतर 2-3 वर्षांनी करू. पण कागदपत्राची पूर्तता झाल्याशिवाय बांधकाम मार्गी लागत नाही, फंड येत नाही. कागदपत्राची कमी असल्यामुळं हे 60 लाख जे आलेले आहेत ते खर्च करण्यासाठी येण्यासाठी अडचणीत आहे. आणि काकाने मनमोकळं करून मला सांगितल्यामुळे त्यावेळेस मला कळलं
आणि त्यावेळेस मी 2-5 लोकांना